नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सई ट्रेड मराठी या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण धनच्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय, धन आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फीचर नेहमीच घेऊन येत असतो। आज अशाच एका फीचरबद्दल आपण बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे स्कॅल्पिंग ऑन चार्ट। भरपूर जण मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, ऑप्शन ट्रेडिंग करतात, इक्विटी इंट्राडे करतात, फ्युचर्स ट्रेडिंग करतात, पण काही जण त्यातले स्कॅल्पिंग देखील करतात। आता हे स्कॅल्पिंग करताना चार्टवरच खूप क्विक डिसिजन घ्यावे लागतात। मग जे कोणी ट्रेडर आहेत जे स्कॅल्पिंग करतात त्यांच्यासाठी हे स्कॅल्पिंग ऑन चार्टचं जे फीचर आहे ते खूप मदतगार ठरणार आहे। कशा पद्धतीने हे तुम्हाला यूज करायचं आहे, कुठले सेटिंग्स ठेवायचे आहेत, या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। लाईव्ह ट्रेड देखील मी तुम्हाला आज घेऊन दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही निफ्टी 50 मध्ये देखील स्कॅल्पिंगचा हा फीचर यूज करू शकता ते देखील सांगणार आहे। तर स्क्रीनवर तर आपण आलेलोच आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे, ॲनालिसिस करून मग स्टॉक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। इंट्राडे मध्ये आपण कुठला ट्रेड घेणार आहोत। जसं की आज मी HDFC बँकवर तुम्हाला ट्रेड घेऊन दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा चार्ट ओपन करायचा आहे। चार्ट कुठला ओपन करायचा आहे? tv.dhan.co हा चार्ट आपल्याला ओपन करायचा आहे, जो तुम्ही इथे स्क्रीनवर बघायला मिळतो तुम्हाला। आता हा चार्ट ओपन झालेला आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मी सिलेक्ट केलेला आहे। जर काही जणांच्या चार्टवर सुरुवातीलाच डेली टाइम फ्रेम अशा पद्धतीने ओपन होत असेल तर त्यांनी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं आहे, कारण स्कॅल्पिंग करताना तुम्हाला क्विक डिसिजन घ्यावे लागतात। त्यामुळे छोटा टाइम फ्रेम असेल तर तुमच्यासाठी ते योग्य राहू शकतं। आता या स्क्रीनवर तुम्हाला इथे स्कॅल्परचं बटन दिसतंय। हे स्कॅल्परचं बटन जेव्हा मी ऑन करतो किंवा त्या बटनवर क्लिक करतो तेव्हा ही एक फ्लोटिंग विंडो आपल्या समोर ओपन होते। इथे तुम्हाला कुठल्याही डिटेल गोष्टी बघायला मिळत नाहीत, पण ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या बघायला मिळतात। जसं की सेल करायचं असेल तर सेलचं बटन आहे, क्वांटिटीचं बटन आहे आणि बायचं बटन आहे। म्हणजे इथे लिमिट ऑर्डर, स्टॉप लॉस ऑर्डर वगैरेचं काहीही दिलेलं नाहीये, कारण स्कॅल्पिंग खूप जास्त क्विकली करावं लागतं। त्यामुळं लवकरात लवकर जेवढी तुम्ही ऑर्डर प्लेस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं। आता काही सेटिंग्स बघूया। इथे युजर सेटिंग्समध्ये जर तुम्ही जाल तर इथे चार्ट ऑटो सेव्ह आणि शो लोगो वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता। ऑर्डर सेक्शनमध्ये गेलात तर ही स्कॅल्परची जी फ्लोटिंग स्क्रीन आहे ती तुम्हाला कायम ऑन ठेवायची असेल तर इथे तुम्ही ऑन करू शकता किंवा इथे ऑन देखील नाही केली तरी चालेल। प्रोडक्ट टाईपमध्ये इथे तुम्हाला इंट्राडे आणि ओव्हरनाईट या दोन गोष्टी बघायला मिळतात। जर फ्युचर आणि ऑप्शन ओव्हरनाईट करणार असाल तर तुम्हाला हा ऑप्शन दिला गेलेला आहे। सध्या तरी आपण इंट्राडेच ठेवणार आहोत। तर ही झाली पहिली सेटिंग। दुसरं म्हणजे इथे तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन हे जे एक्झिक्युशन आहे ते ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे किंवा क्लिक केल्या केल्या लगेच व्हायला पाहिजे, यासाठी आपण सेटिंग्समध्ये जाऊन ट्रेडिंगमध्ये जाणार आहोत आणि एक्झिक्युशन ऑन नसेल तर ऑन करणार आहोत, कारण स्क्रीनवरच ते मग एक्झिक्यूट होऊन जाईल। ओके करायचं आहे आणि आता आपण सेट आहोत। आता आपल्याला जो डिसिजन घ्यायचा आहे, बाईंग करायचं असेल तर बाईंग, सेलिंग करायचं असेल तर सेलिंग, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो। समजा मला इथे बाईंग करायचं आहे, मला 3 क्वांटिटीज HDFC बँकेच्या बाय करायच्या आहेत, तर मी इथे क्वांटिटी 3 चेक करणार आहे आणि बायवर क्लिक करणार आहे। जसं मी इथे बायवर क्लिक करणार आहे, ऑर्डर माझी प्लेस झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ब्ल्यू कलरची इथे लाईन आली आहे आणि 3 क्वांटिटी बाय झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 30 पैशाचं प्रॉफिट होताना आपल्याला आता बघायला मिळत आहे। ही पोझिशन तुम्ही इथूनच क्लोज करू शकता। समजा मी ही फ्लोटिंग स्क्रीन आपली आहे याच्यावर सेल म्हणलं तर ही बाईंगची पोझिशन माझी सेल होऊन जाईल, माझा हा स्टॉक सेल केला जाईल। किंवा ही जर क्लोज केली तुम्ही तर ही जी आपल्याला लाईन दिसत आहे जिथे आपल्याला प्रॉफिट ऑन लॉस रनिंग होताना दिसतोय, तिथून सुद्धा ही पोझिशन तुम्ही क्लोज करू शकता। हे बघू शकता तुम्ही, क्लोज पोझिशन आपल्याला इथे आलेला आहे। शिवाय जर तुमचा ट्रेड रिव्हर्स झाला, इथून मार्केट खाली आलं आणि तुम्हाला जर ट्रेड रिव्हर्स झाल्याचं कळालं तर पोझिशन तुम्ही रिव्हर्स पण करू शकता। इथे रिव्हर्स पोझिशनचा पण ऑप्शन तुम्हाला दिला गेलेला आहे। सध्या तुम्ही बघताय की ₹1.65 प्रॉफिट आपल्याला इथे बघायला मिळत आहे। तर हे आपण थोडंसं रनिंग चालू देऊया, मी अजून काही माहिती तुम्हाला सांगतो। आता काही जण मल्टिपल चार्ट यूज करतात, म्हणजे एकाच वेळी 3 ते 4 चार्ट ते बघत असतात। तर अशा वेळी आपण तो एक्झाम्पल कसा घ्यायचा आणि त्यावेळी स्कॅल्पिंग कसं करायचं हे बघूया। समजा 3 चार्ट आपण इथे लावलेत अशा पद्धतीने। आता सध्या तरी प्रत्येक ठिकाणी HDFC बँक आपल्याला बघायला मिळत आहे, पण समजा मला या चार्टवर निफ्टी 50 घ्यायचा असेल, निफ्टी 50चा इंडेक्स घ्यायचा असेल, तो मी इथे सिलेक्ट करणार आहे। आता आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस दिसत आहे, इथे प्रॉफिट अँड लॉस दिसत आहे, पण निफ्टीच्या चार्टवर ते काहीही दिसत नाहीये, कारण आपण चार्ट चेंज केलेला आहे। तिसरा चार्ट इथे मला ICICI बँकेचा घ्यायचा असेल तर मी इथे ICICI बँकेचा चार्ट घेऊ शकतो, त्याच्यावर पण मी इथे ट्रेड घेऊ शकतो। आता समजा मी इथे HDFC बँक सिलेक्ट केलाय, ब्ल्यू कलरची बॉर्डर आपली आलेली आहे, स्कॅल्पर इथे सिलेक्ट केली की HDFC बँकवर ट्रेड मी इथे घेऊ शकतो, राईट। समजा मला ICICI बँकेवर ट्रेड घ्यायचा आहे तर इथे जाऊन परत स्कॅल्पर सिलेक्ट करायची गरज नाहीये। ही जी फ्लोटिंग विंडो तुम्हाला दिसते, हा जो रिफ्रेशचं बटन आहे त्याच्यावर रिफ्रेश केल्यानंतर ICICI बँक इथे येऊन जाईल आणि तुम्ही डायरेक्टली ICICI बँकेचा चार्ट इथे ट्रेड करू शकता किंवा तो ट्रेड घेऊ शकता।
निफ्टी 50 बद्दल जर बोलायचं झालं तर समजा मी निफ्टी 50 वर क्लिक केलं तर इथे परत मला स्कॅल्परच्या बटनवर क्लिक करायची गरज नाहीये, रिफ्रेश करायची गरज आहे आणि रिफ्रेश केल्यानंतर अशा पद्धतीने निफ्टी 50 ची ही फ्लोटिंग विंडो आपल्यासमोर ओपन होते. आता तुम्ही म्हणाल की निफ्टी 50 इंडेक्स आहे, कशा पद्धतीने इथे ट्रेड करणार तेही सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा चार्ट आपण थोडा मोठा करून घेऊया आणि निफ्टी 50चा चार्ट ओपन करूया. तर निफ्टी 50चा चार्ट ओपन केला. का ओपन झाला नव्हता? कारण मी सेव्ह केला नव्हता, त्यामुळे तो HDFC बँकेचा चार्ट दाखवत होता. आता इथे निफ्टी 50चा चार्ट आणि ही फ्लोटिंग स्कॅल्परची स्क्रीन आहे ती निफ्टी 50ची ओपन झालेली आहे. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन बघायला मिळत आहेत. ATM, जिथे तुम्ही बघू शकता की ॲट द मनीचे जे काही कॉल ऑप्शन्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. कॉल ऑप्शनच का आहेत? कारण इथे मार्केट व्ह्यू जो आहे तो बुलिश सिलेक्टेड आहे. जर मी इथे बेरिश सिलेक्ट केला तर पुट ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतील. त्याचबरोबर एक्सपायरी आपल्याला इथे बघायला मिळते. ज्या एक्सपायरीला तुम्हाला ट्रेड करायचं आहे ती एक्सपायरी डायरेक्टली इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला ॲट द मनी स्ट्राईक प्राईसवर ट्रेड करायचा नसेल आणि हायेस्ट OI कुठे आहे अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट्स बघायचे असतील तर तेही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही इथे बघू शकता. मोस्ट ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट कोणते आहेत, डेल्टा सगळ्यात जास्त कुठला आहे, असे कॉन्ट्रॅक्ट कुठले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघू शकतो आणि पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट सिलेक्ट करून त्याच्यामध्ये आपण बाईंग आणि सेलिंगचं डिसिजन घेऊ शकतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता की बेरिश, आज मार्केट थोडंसं बेरिश आहे साधारण, आणि आपल्याला जर पुट बाय करायचा असेल तर आपल्याला कुठला नेमका पुट बाय करायचा आहे, कुठला स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायचा आहे, ती स्ट्राईक प्राईस आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. म्हणजे इथे बाय आणि सेलचं बटन दिलं आहे आणि चार्टचं बटन दिलं आहे. तुम्ही यापैकी कुठलाही बटन दाबू शकता, तुमच्यासमोर तो चार्ट ओपन होईल. जसं मी बायचं बटन केलं तर 10 एप्रिल 22,500चा पुट इथे ओपन झाला आहे, त्याचा 5 मिनिटाचा चार्ट इथे ओपन झाला आहे आणि बाईंग आणि सेलिंगची ही स्कॅल्परची विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे. मग असे आपण बघितलं इंडेक्समध्ये आपल्याला बाय सेल व्यवस्थित येत नव्हतं किंवा इथे वेगळ्या पद्धतीचे काही सिम्बॉल्स आपल्याला दिसत होते. आता इथे प्रॉपर क्वांटिटी बाय आणि सेलचे सिम्बॉल आपल्याला बघायला मिळतात, कारण हा पुट डायरेक्टली इथे बाय होणार आहे. तुमचं जे काही डिसिजन आहे ते क्वांटिटी तुम्ही चेंज करू शकता. जसं मला 100 क्वांटिटी ट्रेड करायची आहे तर मी 100 करू शकतो, 50 करायची आहे तर 50 तिथे क्वांटिटी मी करू शकतो आणि त्यानंतर मी जो काय बाय आणि सेलचा डिसिजन आहे तो इथे आरामात घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करणार असाल, फ्युचर ट्रेडिंग करणार असाल किंवा तुम्हाला इथे इक्विटी इंट्राडे करायचा असेल तर क्विक डिसिजन घेता येतील. अशा पद्धतीने तुम्ही स्कॅल्परचे फीचर यूज करू शकता. आता पोझिशन क्लोज कशी करायची त्याच्यासाठी आपण HDFC बँकेच्या परत एका आपल्या स्टॉकवर जाणार आहोत जिथे आपण ट्रेड घेतलेला आहे आणि ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळते की ₹3.45 आपल्याला इथे प्रॉफिट आत्ता दिसत आहे, राईट. मग ही पोझिशन मला आता क्लोज करायची, तर काय करायचं आहे, सिम्पली या क्लोज पोझिशनवर क्लिक करायचं आहे आणि क्लोज पोझिशन म्हणायचं आहे. आपली पोझिशन पूर्णपणे क्लोज झालेली आहे आणि ही जी ब्ल्यू कलरची लाईन आपल्याला प्रॉफिट अँड लॉसची दिसत होती ती गायब झालेली आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्कॅल्परच्या फीचरमध्ये जसं बाईंग करता, जशी एंट्री करता तशा पद्धतीने क्विकली एक्झिट देखील करू शकता. आता मी थोडा वेळ घेतला एक्झिट करायला, पण तुम्ही क्विकली ते डिसिजन घेऊ शकता, कारण स्कॅल्पिंग हे खूप कमी टायमिंगमध्ये ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी असतं. मी थोडासा वेळ घेतला पण तुम्ही ते लगेच क्विकली पण करू शकता. हे होतं धन चार्टवर स्कॅल्पिंग फीचर. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओमध्ये काही शंका असतील, अजूनही काही डाऊट्स असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि जर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना हे फीचर कळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.